राधानगरी तालुक्यातील तळाशी गावात रविवारी रात्री उशिरा राजकीय वादातून संघर्ष झाला। गावचे सरपंच बबन उर्फ चंद्रकांत जाधव यांच्यावर जीवघेणा हल्ला झाल्याचा आरोप जाधव यांनी केलाय। या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून संबंधित प्रकरणाची पोलिसांनी सखोल चौकशी करावी अशी मागणी पंचायत समिती सदस्य वंदना जाधव आणि सरपंच बबन जाधव यांनी तळाशीमध्ये पत्रकार परिषदेत केली। तळाशी गावात रविवारी रात्री 2 गटात जोरदार मारामारी झाली। त्यामध्ये काही वाहनांचं नुकसान झालंय। दरम्यान सरपंच बबन जाधव यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप पंचायत समिती सदस्य वंदना जाधव आणि सरपंच बबन जाधव यांनी पत्रकार परिषदेमध्ये केला। जिल्हा परिषद सदस्य अरुण जाधव आणि त्यांच्या समर्थकांनी सरपंचांच्या चारचाकी वाहनावर हल्ला करत मोठं नुकसान केल्याचा आरोप वंदना जाधव आणि सरपंच बबन जाधव यांनी केलाय। अरुण जाधव यांना आम्ही जी काही विकासाची कामे करतो आहोत ही कामे रुचत नाहीत। आमचं जो काही नावलौकिक आहे तो सुद्धा रुचत नाही आणि म्हणून काही टोळक्यांच्या माध्यमातून त्यांनी सरपंचांच्या वरती हा भ्याड हल्ला घडवून आणलेला आहे आणि म्हणून अरुण जाधव यांचं सदस्यपद रद्द करावं, त्यांना लवकरात लवकर अटक करावी अशी मी पोलीस प्रशासनाला या ठिकाणी विनंती करते आहे। त्याचबरोबर राज्याचे पालकमंत्री आबिटकर साहेब यांनी सुद्धा ज्या व्यक्तीला 7 वर्षांची शिक्षा झालेली आहे अशा व्यक्तीची सदस्य म्हणून कशी निवड केली याचा सुद्धा गांभीर्याने विचार करावा आणि त्यांनी सुद्धा त्याचं सदस्यपद लवकरात लवकर रद्द करावं, त्याला कठोर शिक्षा व्हावी यासाठी प्रयत्न करावेत अशी मी त्यांना विनंती करते आहे। मी गेले 5 वर्षे तळाशी गावामध्ये एक सरपंच म्हणून चांगल्या पद्धतीचं काम करत आहे। त्यांच्याकडे सत्ता असताना गेल्या 40 ते 45 वर्षामध्ये काही विकास झाला नाही। तोच आमच्या 5 वर्षाच्या काळामध्ये विकास झाला आणि या पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये माझी पत्नी वंदना बबन जाधव ही निवडून आल्या। त्याचे दुःख आणि आम्ही जे विकास काम आज करत आहेत त्याचा द्वेष मनात धरून त्यानं माझ्यावर कट रचून मला ठार मारण्याचा पूर्ण प्रयत्न केला। प्रसंगादान राखून आम्ही तिथून बाहेर पडलो। रविवारी रात्री सरपंच आणि जिल्हा परिषद सदस्य यांच्या समर्थकांमध्ये मोठा वाद झाला। या वादातूनच गाडीची तोडफोड आणि हल्ल्याची घटना घडल्याचं सांगितलं जात आहे। घटनेनंतर गावात तणावाचं वातावरण निर्माण झालं असून पोलीस प्रशासनानं परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केलेत। या प्रकरणी पालकमंत्र्यांनी तातडीनं लक्ष घालून चौकशी करावी तसंच संबंधित आरोपींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी वंदना जाधव आणि सरपंच बबन जाधव यांनी केली आहे। पत्रकार परिषदेला ग्रामपंचायत सदस्य तानाजी चव्हाण, रघुनाथ जठार, नाना राठोड, प्रकाश खाडे, दिलीप खाडे, रवींद्र जाधव, शंकर राऊत, कुंडलिक पाडळकर, संजय पोवार, बळवंत सावरकर, वैभव राठोड, एकनाथ कांबळे, युवराज कांबळे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते।